नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, याचा कोणाला लाभ होणार आहे, अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केलेली होती। तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या कुटुंबात 5 सदस्य आहेत त्या कुटुंबाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत। या योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत 52,16,412 कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्देश पाहणार आहोत। तर पहिला आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे। दुसरा आहे, या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। तिसरा आहे, या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना खूप मोठी मदत होणार आहे। चौथा आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना प्रत्येकी वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती। पाचवा आहे, या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना होणाऱ्या धुराच्या त्रासापासून सुटका होणार आहे। तर हे झाले उद्देश। आता आपण या योजनेचे वैशिष्ट्य पाहणार आहोत। तर पहिला आहे, या योजनेअंतर्गत 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत LPG गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत। दुसरा आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून राज्यातील 52 लाखपेक्षा जास्त कुटुंबांना दिला जाणार आहे। तिसरा आहे, या योजनेचा उद्देश असा आहे की गरीब आणि गरजू लोकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे। चौथा आहे, या योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे। पाचवा आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जुलै किंवा ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे। हे झाले वैशिष्ट्ये। आता या योजनेची पात्रता काय आहे ते बघणार आहोत। तर पहिला आहे, या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे। दुसरा आहे, या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी घरात किमान 5 सदस्य असावेत। तिसरा आहे, लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःच्या नावाचे रेशन कार्ड असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल। हे झाली पात्रता। आता या योजनेसाठी अटी काय आहेत ते बघणार आहोत। तर पहिला आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा आहे, महाराष्ट्र राज्य बाहेरील व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तिसरा आहे, या योजनेअंतर्गत वर्षातून 3च गॅस सिलेंडर लाभ दिला जाईल, त्यानंतर लाभार्थ्याला लागलेले सिलेंडर विकत घ्यावे लागतील। चौथा आहे, लाभार्थी व्यक्तीच्या घरात कितीही गॅस कनेक्शन असले तरी पण त्याचा लाभ एकाच सदस्याला दिला जाईल। पाचवा आहे, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि सहावा आहे, पांढरे रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीत। हे झाले अटी आहेत। आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूया। तर पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे रहिवासी प्रमाणपत्र, तिसरा आहे रेशन कार्ड, चौथा आहे LPG गॅस कनेक्शन, पाचवा आहे मतदान ओळखपत्र, सहावा आहे मोबाईल नंबर, सातवा आहे बँक खाते नंबर, आठवा आहे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि नववा आहे मोबाईल नंबर। हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।